भर सिव्हिल चौकात महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती अशी की मोहोळ यल्लामावाडी येथील महिला आपल्या पतीसोबत दिनांक 11 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथे वैद्यकीय उपचारासाठी येऊन सिव्हिल चौकात आली होती। तिला तहान लागल्याचे पतीला सांगितल्यानंतर पतीने तिला टायपिंग दुकानासमोर बसून पाणी आणण्यासाठी गेले असता सदरील महिलेच्या ओळखीचे राजू गुरुपत दिंडोरे आणि मारुती नारायण जाधव राहणार सोलापूर हे त्या महिलेजवळ गेले। ती महिला पारधी समाजाची असल्याने काही शासकीय योजना आणि सवलतीचे विचार असताना राजू दिंडोरे यांनी त्या महिलेस तुम्ही पारधी समाजाचे आहात, तुम्ही फक्त चोऱ्या करता, तुम्हाला कसल्या सवलती पाहिजे? तर महिलेने तुम्ही समाजसेवा करता असे बोलणे चांगले नाही असे म्हणाले। एवढ्यात महिलेचा पती आला। त्याच्यासमोर राजू दिंडोरे महिलेस वाईट नजरेने पाहून डोळा मारला। याकडे महिलेने दुर्लक्ष केले आणि पाणी पिऊन झाल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलकडे जात असताना महिलेजवळ दिंडोरे आणि जाधव यांनी येऊन माझ्या गाडीवर बस असे म्हणून महिलेच्या हाताला आणि पदराला धरून ओढले। महिलेच्या साडीची पिन निघून पदर खाली पडला, त्यामुळे महिलेचा ब्लाउजच फाटला। त्यानंतर दिंडोरे महिलेस लज्जा वाटेल असे वर्तन केले आणि त्यास विरोध केला असता तेव्हा वाद झाला। तेवढ्यात पोलिसांना भग्यांनी कळवले आणि तेथे पोलीस येऊन आरोपी आणि महिला यांना पोलीस ठाण्यात आणलं। त्यानंतर दिंडोरे आणि जाधव यांच्यावर महिलेच्या विनयभंगाची तक्रार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील गुन्हेगार हे सराईत गुन्हेगार असून याआधीही विविध पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर महिलेच्या अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत। त्यातल्या त्यात पारधी महिला आणि स्त्रियांवर यांच्याकडून अन्याय झाल्यामुळे पारधी समाज संघटनेकडून दिंडोरे आणि जाधव यांच्यावर कडक कारवाई होऊन शिक्षा करण्याची तीव्र मागणी समोर येत आहे। सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर। वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश।